चला आज मी बनवते महाराष्ट्रीयन पद्धतीची दाल बाटी। तर सर्वात आधी डाळ बनवूया। डाळ बनवण्यासाठी इथे मी ना 1 वाटी तुरीची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, त्याच्यामध्ये तूप टाकलंय, तसंच हळद मीठ टाकलंय, पाणी टाकून डाळ लावलेली आहे कुकरला। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकलाय आणि तीळ टाकलेत, 1 टेबलस्पून जिरं टाकलंय, चवीनुसार मीठ टाकलंय, खायचा सोडा, तसंच तुपाचं मोहन घातले आणि मस्त कडकडीत तुपाचं मोहन घातल्यानंतर छान असं पीठ मळून घेतले। मळून घेतलेल्या पिठाचे मी गोळे तयार करून मस्त त्याचे चपात्या लाटून घेतल्यात। तेल टाकून पसरवून घेतल्यानंतर पीठ टाकलं व त्यालाही सगळीकडे पसरवून घेतलं। नंतर याच पोळीवरती दुसरी पोळी ठेवली, मस्त रोल केला आणि त्याचे उंडे तयार करून घेतले, म्हणजेच गोळे। आता हे गोळे आहेत ते वाफून घेतले ते 20 मिनिटापर्यंत। 20 मिनिटं झाल्याच्या नंतर गोळे बाहेर काढले, थंड झाल्याच्या नंतर त्याला कट करून घेतले। अतिशय सुंदर असे लेयर आलेत आपल्या बाटीला आणि ही बाटी की नाही इतकी खुसखुशीत आणि अप्रतिम झालेली, तर खरंच सांगते नक्की ट्राय करा।